मी मेघा आणि मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला लच्छेदार आणि रवाळ अशी कसलाही खवा किंवा कुठलंही मिल्क पावडर न वापरता बासुंदी करून दाखवणार आहे। सणासुदीचे दिवस आहेत, गोड आपल्या प्रत्येकाच्या घरात होतच राहतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही पहा बासुंदी खूप सुंदर, जास्तही घट्ट नको जास्तही पातळ नको, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी ही बासुंदी, अगदी 70 रुपयांमध्ये होणारी ही बासुंदी आपण करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। पॅन थोडासा पसरट हवा आणि 1 लिटर फुल क्रीम मी इथे दूध वापरलेलं आहे, म्हणजे साईज सकट दूध वापरले। आदल्या दिवशी संध्याकाळी दूध मी गरम करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी ते दूध वापरते, त्यामुळे तुम्ही पहा इथे खूप दाटसर अशी यावरती क्रीम आलेली आहे, साय आलेली आहे। यामुळे ना अगदी यामध्ये खवा टाकायची गरज नाही किंवा मिल्क पावडर टाकायची गरज नाही। आता आपल्याला अर्धा तास असंच उकळत दूध ठेवायचं आहे। पण फर्स्ट स्टेप आपल्याला अशी आहे की दूध उकळायला ठेवल्यानंतर अगदी 10 मिनिटं याला सतत असं ढवळत राहायचं, हे पहा। आणि 10 मिनिटं झाल्यानंतर हे पहा दूध आपलं छान असं उकळलेलं आहे। पण तुम्ही अधूनमधून याला परतवत राहायचं सतत, असं नाही की गॅसवरती ठेवलंय। आता आपण काय करायचं, दूध तापवाय ठेवल्यानंतर अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती सगळ्यात फर्स्ट स्टेज ही आहे की इथे केसरचं मी इथे पाणी केलं होतं। 1-2 तास अगोदर केसर काड्या मी इथं पाण्यात भिजू घातल्या होत्या, यामुळे रंग छान येतो। तर आता केसरचं पाणी घालून मी याला पुन्हा परतवून घेते, हे पहा। असं सतत याला ढवळत राहायचं आणि केसरचं पाणी घातल्यानंतर पुन्हा 10 मिनिटं याला असंच मंद आचेवरती उकळू द्यायचं, हे पहा। मंद आचेवरती उकळत असताना याचा रंग बदलतोय, आता तुम्ही पाहू शकाल। आता 20 मिनिटानंतर तुम्हाला मी इथे 1 लिटर दुधासाठी 2 वाटी म्हणजे 1 ग्लास एवढी साखर घेतलेली आहे। साखर मी इथे घालून घेते आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते, हे पहा। साखर यामधली सगळी विरघळली पाहिजे, म्हणून सतत याला ढवळत राहायचं साखर टाकल्यानंतर आणि पुन्हा याला असंच उकळी फुटू द्यायचं आहे। आता हे तुम्ही पाहू शकता आपलं दूध केवढं होतं आणि आता केवढं झालेलं आहे, फक्त 20 मिनिटांमध्ये। पण गॅसची फ्लेम ही लो असायला हवी, हे लक्षात ठेवा। आता कडेची जी साय आहे ना, ती सुद्धा आपल्याला अशी काढून घ्यायची आहे, यामुळे दाटसरपणा येतो। आता यामध्ये मी 1 चमचाभर एवढी वेलची पूड घातलेली आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी चालेल। आता वेलची पूड घालून याला पुन्हा परतून घेतलंय मी आणि एकीकडे इथे मी पॅन ठेवलेला आहे, यामध्ये 4 चमचे मी इथे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। या साजूक तुपामध्ये मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेत, काजू आणि बदाम। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रूट्स ॲड करा। याला हलकासा लाल रंग आलाय, गॅस बंद केलाय। आता हे आपल्याला मिश्रण सगळं या गोठलेल्या दुधामध्ये घालायचं आहे, हे पहा। छान तांबूस रंगावरती काजू बदाम परतलेले आहेत, तुपासकट आपल्याला यामध्ये टाकायचे आणि पटकन याला मिक्स करून घ्यायचं आहे, हे पहा। गॅसची फ्लेम ही लोच असायला हवी। आता एकूण 30 मिनिटं झालेली आहेत। थर्ड स्टेजला आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचं आणि अगदी 10 मिनिटं पुन्हा याला उकळू द्यायचं। इथे पाहू शकता तुम्ही आपली कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे, याचा रंगही बदलला आहे। अगदी छान अशी दाटसर जशी पाहिजे तशी अशी आपली बासुंदी इथे तयार आहे, हे पहा तुम्ही। खूप छान अशी घरच्या घरी तुम्ही 70 रुपयांमध्ये ही बासुंदी अगदीच करू शकता, इथे पाहू शकाल तुम्ही। खूप छान। आता मी गॅसची फ्लेम ऑफ करते, हे पहा। सर्व करूयात आता आपली बासुंदी। गरमागरम उकळती आपली बासुंदी तयार आहे। तुम्ही जरूर ट्राय करू शकता ही रेसिपी। तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब हे बटन क्लिक करा। सबस्क्राईबच्या बटनासमोर जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटतील आणि आपला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपी सोबत, तोपर्यंत खात राहा।